हाय हॅलो नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण सगळे मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी तुमच्यासोबत माझं मम्मीचं घर म्हणजे माझं माहेरचं घर आहे, जो फ्लॅट आहे मम्मीचा, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही एंट्रन्स आहे। तर सेफ्टी डोर आम्हाला पहिल्यापासूनच आलेला होता। तर मम्मीचा हा जो फ्लॅट आहे हा सेकंड हँड आम्ही घेतलेला होता आणि अगदी म्हणजे तर 20 लाखापर्यंत आम्हाला हा फ्लॅट भेटलेला होता आणि अगदी कमी खर्चामध्ये। तर आम्ही कॅश घेतला होता म्हणून आम्हाला एवढ्या कमी याच्यात मिळाला, नाही तर मग लोनवर तर जास्तच झाला असता हा फ्लॅट। तर बघा, एंट्री केल्यानंतर हा जो पॅसेज आहे, खातं आहे, म्हणजे तिथे स्टोर रूम आहे। तिथे सगळं आमचं अत्राप सामान जे काही लागत नाही ते ठेवलेलं आहे तिथे। त्यानंतर मध्ये आल्यानंतर इथे बाजूलाच तुम्हाला गिरणी दिसत असेल, तर गिरणी आहे ती छोटीशी गिरणी आहे, घरच्या घरी दळण करण्यासाठी खूप चांगली आहे। टीव्ही लावलेला आहे, 32 इंची टीव्ही आहेत। लग्नाच्या अगोदरच मी आणि माझ्या बहिणीने मिळून घेतला होता टीव्ही। त्यानंतर हा खाता जो आहे, तिथे ही जी बॉटल आहे ना, तर ही मी आर्ट केली होती। तर खूप मस्त बॉटल आहे, याच्यामध्ये लाईट वगैरे लावलेली आहे मी, तर ही तुमच्यासोबत नंतरून शेअर करणारच आहे। त्यानंतर इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि असंच एक अत्राप म्हणजे जे काही थोडं सामान आहे तिथे ठेवलेलं आहे। ही फ्रेम जी आहे ती माझी मोठी बहीण आणि मोठे म्हणजे आमचे जीजू आहेत त्यांची मुलगी आणि हा शिवांश। इथं खालतीच गाद्या वगैरे ठेवलेल्या आहे आणि हॉलमध्ये आम्ही फक्त सोफा ठेवलेला आहे। 2 चेअर वगैरे काही खरेदी केलेले नव्हते। रूम छोटे असल्यामुळे कसं आहे ना, फक्त सोफ्याची एकच पूर्ण घेतलं होतं सोफ्याचंच। त्यानंतर इथे राधाकृष्णची फ्रेम आहे समोर। तर हॉलचा काही असा व्ह्यू आहे, बाजूलाच खिडकी आहे, खिडकीमधनं बाहेर बाल्कनी आहे, लगेचच बाल्कनी आहेत। म्हणजे हॉलला जी खिडकी अटॅच आहे तिकडे पाठीमागे बाल्कनी आहे, बाल्कनी दाखवते तुम्हाला। तर बाल्कनीचा असा काही व्ह्यू आहे। आम्ही काही फर्निचर वगैरे केलेलं नाही आहेत, अगदी साधा सिंपल असा फ्लॅट आहे। तर इथे बाजूलाच मनी प्लांट वगैरे लावलेला आहे। मनी प्लांट, मम्मीला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे झाडं वगैरे खूप मम्मीने लावलेली आहे इथे। बाल्कनीमध्ये तुम्हाला झाडं दाखवते, तर इतक्या प्रकारची झाडं आहेत, कोरफड म्हणा किंवा शोची म्हणा किंवा लिंबाचं मोठं झाड झालेलं, लिंबाचं सुद्धा खूप झाडं आहेत। मम्मीकडे हळदीचं सुद्धा, हे पानं जे दिसत आहेत मोठे मोठे ते हळदीचे पानं आहे, हे लिंबाचं झाड आहे। आणि मस्त सगळ्यांना मम्मीला झाडांची खूप आवड आहे। रोड फ्रंट फ्लॅट आहे आमचा, अगदी म्हणजे करमून जाईल असा आहे। इंदिरानगरला राहतो आम्ही। माझं जे माहेर आहे ते इंदिरानगर आहे, नाशिक इंदिरानगरला। त्यानंतर बघा, बाल्कनीमधनं मध्ये आल्यावरती लगेच असं किचन आहे। किचनचं तर किचन टूर तर मी दिलेलाच आहे, तुमच्यासोबत नसेल बघितला तर जाऊन नक्कीच बघा। तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे किचन टूरला, तसाच हॉलला आमच्या होम टूरला पण द्या। त्यानंतर शिवांशी इथे एकीकडे पाणी खेळण्याचं काम चाललं होतं, इकडे टॉयलेट बाथरूम आहे। बाजूलाच बाहेर आम्ही एक मिरर लावून घेतलेला आहे आणि बेसिंगच्या इथे जवळ एक रॅक लावली, तिथे कंगवे वगैरे पावडरचा डबा सगळं तिथे असतं। तर किचनचा असा काही व्ह्यू आहे की सगळं अगदी रोड फ्रंट असल्यामुळे म्हणजे करमून जातं। त्यानंतर बघा, हा बेडरूम तर 1 BHKच आहे, सफिशियंट आहे 2 जणांसाठी। तर मम्मी आणि पप्पा असं 2च जण राहत असतात त्यामुळे। त्यानंतर इथे बाजूलाच मशीन ठेवलेली आहे, सिलाई मशीन मम्मी करते। मम्मीला ब्लाऊज वगैरे सगळे काही पॅटर्न सगळे मम्मीला जसं दाखवलं फोटो तसं मम्मी शिवून देते। त्यानंतर बाजूलाच कपाट ठेवलेलं आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू। तर देवघर पण आमचं बेडरूममध्येच ठेवलेलं आहे कोपऱ्यामध्ये। तर अगदी म्हणजे छोटंसं असं देवघर आहे। तर हे नागनरसोबा लावलेलं आहे, तुम्ही पण लावलेलंच असेल। तर त्यानंतर देवघर असं आहे, छोटं आहे, लाकडी। तर जितके देव आहेत तितके आहे आणि बाकीचे जे मेन देव आहेत ताक वगैरे ते सगळे आमच्या 2 नंबरच्या काकांकडे असतात, कारण इकडे करायला म्हणजे सगळं म्हणजे घट वगैरे बसवावं लागतं, त्यामुळे आधीपासून तिकडेच होते तर तिकडेच ठेवलेलं होतं। त्यानंतर इकडे बेडरूममध्ये एक बाज ठेवलेली आहेत, कधी इकडे पडायला वगैरे, बाजेवरती एक गादी वगैरे। तर कसा वाटला होम टूर नक्कीच कमेंट करून सांगा। चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये।